बोटी डोलल्या समुद्राच्या डोहात, नजर वळली प्रॉन्सच्या शोधात. समुद्राच्या लाटातून आला कोळंबीचा खजिना, मच्छीमारांच्या जाळ्यात गुंफला सोन्याचा दागिना. बाजारभर उमटली एकच हाक, ताजा प्रॉन्स घ्या, चवीची मेजवानी सजवा. गोमंतकीयाच्या डोळ्यात चमकला आनंद, घराघरात पेटली चुलीत आग. चव, परंपरा आणि मायेचा संगम, प्रॉन्स मसाल्यात आहे संस्कृतीचा रंगमंच. प्रत्येक घासामागे दडलेला भावनिक ठसा, गोमंतकाचा अभिमान हा प्रॉन्स मसाला खरा. पिढ्या जरी बदलल्या तरी टिकली ही परंपरा, प्रॉन्स मसाला म्हणजे गोमंतकीय जीवनाची खरी व्याख्या. पिढ्या जरी बदलल्या टिकली ही परंपरा, प्रॉन्स मसाला म्हणजे गोमंतकीय जीवनाची खरी व्याख्या. नमस्कार, मी प्राची शेटवेरेकर आणि आज आपण पाहणार आहोत गोव्यातील आणखी एक खास व रुचकर डिश, प्रॉन्स मसाला. चला तर मग व्हिडिओ पाहता पाहता जाणून घेऊया प्रॉन्स मसाल्याचे काही किस्से आणि ती अजूनही गोव्यातील जेवणाचा कसा महत्वाचा अविभाज्य भाग बनली आहे. मित्रांनो, गोव्याच्या अथांग समुद्रात निसर्गाने दिलेल्या अमूल्य देणग्यांपैकी एक म्हणजे कोळंबी अर्थात प्रॉन्स. शतकानुशतक समुद्रावर उपजीविका करणाऱ्या मच्छीमारांनी या कोळंबीला आपल्या आहाराचा अविभाज्य भाग बनवला. गोव्याच्या किनारी भागात सहज मिळणाऱ्या या माशाचा शोध लागल्यावर त्याला टिकवण्यासाठी, शिजवण्यासाठी आणि चवदार करण्यासाठी मसाल्यांचा वापर सुरू झाला. गोव्याची माती, नारळांची झाडं, काजू आणि मसाल्याचा सुगंध यामुळे इथल्या जेवणाला एक वेगळी ओळख मिळाली. विशेषतः नारळ, कोथिंबीर, कांदा, लसूण आणि तिखट मसाले यांच्या मिश्रणात कोळंबी शिजवली की तयार होतो तो चविष्ट प्रॉन्स मसाला. हा पदार्थ फक्त दैनंदिन जेवणापुरता मर्यादित राहिला नाही, तर लग्न समारंभ आणि सणावारामध्येही तो आवर्जून दिला जाऊ लागला. आजही गोव्याच्या बाजारात ताज्या प्रॉन्ससाठी होणारी चढाओढ, घराघरात सुगंधी मसाल्यात शिजणाऱ्या कोळंबीचा दरवळ आणि ताटात मिळणारा आत्मा तृप्त करणारा घास, हे सर्व मिळून सांगतात की प्रॉन्स मसाला म्हणजे गोव्याच्या खाद्य संस्कृतीची एक अमोल ओळख आहे. गोवा हा समुद्र किनाऱ्यांनी वेढलेला प्रदेश असल्यामुळे इथल्या लोकांचं जीवन आणि समुद्र यांचा घट्ट संबंध आहे. समुद्रातून मिळणाऱ्या विविध माशांपैकी प्रॉन्स हा सर्वात लोकप्रिय आणि सहज उपलब्ध समुद्री अन्न घटक आहे. गोव्याच्या अनेक घरांमध्ये प्रॉन्स हा दैनंदिन जेवणाचा महत्वाचा भाग आहे. सकाळच्या बाजारातून ताज्या प्रॉन्सची खरेदी करून त्याची चवदार भाजी, मसाला किंवा कालवण बनवले जाते. गोमंतकीय लग्न समारंभ किंवा खास जेवणाच्या ताटात प्रॉन्स मसाला, प्रॉन्स करी हा आवर्जून असतो. त्यामुळे तो फक्त दैनंदिन जेवणापुरता नाही, तर परंपरेशी जोडलेला एक सणावाराचा पदार्थ आहे. मच्छीमारांसाठी प्रॉन्स म्हणजे रोजच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत. त्यामुळे हा मासा केवळ जेवणापुरता नाही, तर गोवेकरांच्या अर्थव्यवस्थेशीही घट्ट जोडलेला आहे. जर आरोग्यदायी दृष्टिकोन विचार केला तर प्रॉन्स मध्ये प्रथिन, खनिज आणि पोषण मूल्य भरपूर असल्यामुळे तो दैनंदिन आहारात पौष्टिक घटक मानला जातो. थोडक्यात, समुद्राने दिलेला हा खजिना गोव्याच्या लोकांना केवळ चविष्ट पदार्थाची मजा देत नाही, तर दैनंदिन जगणं, परंपरा, अर्थकारण आणि संस्कृती यांचा प्रतीक म्हणूनही जपला जातो. मित्रांनो, गोवा आणि समुद्र यांचं नातं शतकानुशतकाचं आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला गोवा प्राचीन काळापासून समुद्री अन्नाचा केंद्रबिंदू राहिला आहे. याच निसर्ग संपन्न समुद्रातून मिळणारे कोळंबी गोवेकरांच्या जीवनाचा आणि आहाराचा अविभाज्य भाग बनले. गोव्याच्या किनारी खेड्यांमध्ये मच्छीमार समुदाय पारंपरिक जाळ्यांनी मासेमारी करत असे. त्यातून मिळणाऱ्या प्रॉन्सचा उपयोग सुरुवातीला साध्या उकड्या, भाजी किंवा सुक्या स्वरूपात केला जात असे. नारळ, चिंच, मिरच्या आणि मसाले हे त्या काळी सहज उपलब्ध असल्याने प्रॉन्स सोबत त्यांचा वापर होऊन तयार झाला एक आगळा वेगळा मसाला. आज पर्यटनामुळे जगभरातील लोक गोव्याला भेट देतात आणि प्रॉन्स मसाला हा त्यांच्या दृष्टीने गोव्याच्या खाद्य संस्कृतीचा खरा प्रतिनिधी आहे. फक्त चवीसाठी नाही, तर गोव्याचा इतिहास, निसर्ग संपदा आणि परंपरेचं प्रतीक म्हणूनही तो जपला जातो.
थोडक्यात प्रॉन्स मसाल्यात दडलेली कथा म्हणजे समुद्राच्या गाभाऱ्यातून आलेला खजिना, गोव्याच्या मातीत उगवलेले मसाले, पोर्तुगीजांचा प्रभाव आणि गोमंतकीय परंपरेचा सुगंध याचा विफार. ही केवळ एक रेसिपी नाही, तर गोव्याच्या इतिहास, निसर्ग आणि सांस्कृतिक वारशाची चविष्ट कहाणी आहे. मित्रांनो, आजच्या फास्ट फूडच्या युगात 2 मिनिटात तयार होणाऱ्या पदार्थांनी आपल्याला वेढला आहे, पण तरी सुद्धा प्रॉन्स मसाला हा गोव्याच्या खाद्य संस्कृतीत आजही तितकाच लोकप्रिय आहे. या मागचं रहस्य फक्त त्याची चव नाही, तर त्यात दडलेली परंपरा, निसर्गाशी जोडलेली नाळ आणि घरगुती मायेचा स्पर्श आहे. जेव्हा ताजे प्रॉन्स बाजारातून घरात येतात, तेव्हा घराघरात एक वेगळीच उत्सुकता निर्माण होते. सुगंधी मसाल्यात नारळाचं गोडसर दूध, कांदा लसणाचा खमंगपणा आणि मिरच्यांची झणझणीत चव मिसळली की तयार होणारा प्रॉन्स मसाला फक्त पोट भरत नाही, तर आत्म्यालाही तृप्त करतो. फास्ट फूड तात्पुरती भूक भागवते, पण प्रॉन्स मसाल्यात आहे कुटुंबाला एकत्र आणण्याची ताकद. आईच्या हातच्या मसाल्यातील प्रेम, आजीने सांगितलेली पारंपरिक रेसिपी आणि जेवणाच्या ताटाभोवती जमलेली घरची माणसं हे क्षण आजही गोवेकरांच्या जीवनात अनमोल आहेत. याच कारणामुळे प्रॉन्स मसाला हा फक्त जेवणाचा पदार्थ नाही, तर गोव्याच्या संस्कृतीचा श्वास, परंपरेचा वारसा आणि घराघरातल्या आनंदाचा स्तोत्र आहे. म्हणूनच बदलत्या काळातही फास्ट फूडच्या स्पर्धेत हा पारंपरिक पदार्थ हरवला नाही, उलट पिढ्यानपिढ्या मनावर अधिराज्य गाजवत राहिला आहे. मित्रांनो, गोव्याच्या खेडेगावात समुद्र किनाऱ्यावरून आणलेले ताजे प्रॉन्स, त्यावर घातलेला मसाल्याचा गंध आणि मातीच्या चुलीवर शिजवणाऱ्या तव्यावर भाकरी हा संगम म्हणजे गोवेकरांच्या जीवनातील एक अविस्मरणीय चव आहे. पूर्वीच्या काळी मासेमारी करून आलेला मच्छीमार दमलेला असला तरी घरी पोचल्यावर घरातल्या बायकांनी केलेला प्रॉन्स मसाल्याचा सुवास त्याच्या थकव्याला विसरायला लावायचा. बाजूला गरमागरम भाकरी जशी त्याच्या ताटात यायची, तशी त्या क्षणी जिभेवर उमटणारी चव त्याला आयुष्यभरासाठी आठवण बनायची. भाकरी म्हणजे मेहनतीचा प्रतीक, तर प्रॉन्स मसाला म्हणजे समुद्राची भेट. हे दोन्ही जेव्हा एकत्र आले, तेव्हा गोवेकरांनी फक्त पोटभर अन्न नाही, तर संस्कृती, परंपरा आणि चवीचा अमूल्य वारसा जपला. हा संगम इतका दिलखुलासा होता की पिढ्यानपिढ्या गोवेकराच्या ताटात तो कायम टिकून राहिला. खरं तर प्रॉन्स मसाला आणि भाकरी हा फक्त पदार्थाचा मिलाप नव्हता, तर तो गोव्याच्या मातीत, समुद्रात आणि लोकांच्या हृदयात जपलेला एक प्रेमळ धागा होता. मित्रांनो, प्रॉन्स मसाला म्हणजे समुद्राचा सुगंध आणि गोव्याच्या चवीचा संगम. फास्ट फूडच्या युगातही प्रॉन्स मसाल्याचा घास आत्म्याला दिलासा देतो. प्रॉन्स मसाला फक्त जेवण नाही, तो गोमंतकीय संस्कृतीचा स्वादिष्ट इतिहास आहे. समुद्राचा खजिना जेव्हा मसाल्याशी भेटतो, तेव्हा जन्मतो प्रॉन्स मसाला. जग बदललं तरी गोव्याच्या ताटातून प्रॉन्स मसाला कधीच हरवला नाही. प्रॉन्स मसाल्याचा सुगंध म्हणजे गोव्याच्या खाद्य संस्कृतीचा जिवंत पुरावा. प्रॉन्स मसाल्याचा सुगंध म्हणजे गोव्याच्या खाद्य संस्कृतीचा जिवंत पुरावा. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता तुमचा निरोप घेते. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत, एका नव्या विषयासोबत.